नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल वेद साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। जन व्हॉइस या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण राशी भविष्य बघणार आहोत आणि सुरू करूयात राशी चक्राला। प्रथम मेष राशीपासून आणि मेष राशीला सुरुवातीचा कालावधी हा आपल्यासाठी अडचणीचा ठरेल, धोक्याचा ठरेल, मनस्तापाचा ठरेल, वादविवादाचा ठरेल, अनपेक्षित खर्च करायचा ठरेल। अशा प्रकारचा सुरुवातीचा कालावधी आपल्याला बघायला मिळेल आणि त्रासाचा असेल। म्हणून या कालावधीमध्ये कोणतेही विशेष आपल्याला बैठका घ्यायच्या नाहीयेत, मोठे निर्णय करायचे नाहीयेत, मोठ्या गाठी भेटी घ्यायच्या नाहीयेत, मोठे करार मदार करायचे नाहीयेत, मोठे आर्थिक व्यवहार करायचे नाहीयेत। कधीपासून? आठवड्याच्या सुरुवातीला। त्यानंतर मात्र हळूहळू हळूहळू ज्या वेळेला आपले दिवस पुढे जातील त्यानंतर काही गोष्टी अनुकूलच सगळ्या जुळून यायला सुरुवात होईल आणि मग त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टी पूर्ण करता येतील। पण तोपर्यंत मात्र कोणतेही निर्णय घेता कामा नये याची आपल्याला सर्वांना काळजी घ्यायची आहे। कारण असं आहे की 7.5चा आता प्रथम चरण चाललेला आहे। त्या चरणाचा परिणाम आपल्या धनस्थानावर, रोगस्थानावर आणि भाग्यस्थानावर होणार आहे आणि म्हणूनच कोणतेही नवीन गोष्टी ज्या आहेत या आठवड्यामध्ये सुरुवातीला करायच्या नाहीत। नंतरचा कालावधी आपल्यासाठीच असेल। मग इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, मेडिकल, फार्मा, कृषी मग या क्षेत्रातल्या मंडळींना एकदम भरारी मिळेल, एकदम उजाळा मिळेल, एकदम हवेत जाल, एकदम आकाशात पोचाल आणि एक प्रकारे मन प्रसन्न व्हायला सुरुवात होईल आणि मग त्यावेळेला सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील। मेष राशीवाल्यांनी उपासना करायची सूर्यनारायणाची। पुढे आहे वृषभ राशी। वृषभ राशी वाल्यांसाठी ह्या कालावधीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पहिल्यांदा आपल्याला संसारावर लक्ष द्यायचं आहे। कारण असं आहे की विवाह झाल्यापासून आतापर्यंत आपल्याला जीवनामध्ये किती अडीअडचणी आल्या, पण सर्व अडीअडचणीवरती मात करण्यासाठी आपला कोणी साथ दिली? पत्नीने दिलेली, पतीने दिलेली आहे। म्हणून जोडीदार जो आहे आपल्यासाठी आता प्राधान्याने पहिल्या क्रमाने असला पाहिजे। म्हणून दोघांना एकमेकांना जर हा कालावधी व्यतीत करता आला तर मग काही गोष्टी ज्या त्रासाच्या आहेत, ज्या प्रतिकूल आहेत, ज्या अडचणीच्या ठरणाऱ्या आहेत, ज्या त्रासाच्या असणार आहेत, तिथे कुठे समस्या उभी राहणार आहे, त्यावेळेला मात्र आपल्या दोघां मिळून एक चांगला निर्णय करून तो जो मार्ग आहे तो सोडवता येईल, तो प्रश्न सोडवता येईल। पण त्यासाठी मात्र दोघांचंही आदान प्रदान, दोघांचे विचार मात्र एक असले पाहिजेत। कारण विचारामध्ये तफावत असते आपली आणि विचार जर जुळत नसतील तर मग मात्र कोणताही निर्णय घेता येणार नाही, हे सांगणारा हा कालावधी आहे। मग या कालावधीमध्ये काही विशेष गोष्टी घडतील का? सुरुवातीला घडतील ना, पार्टनरशिपच्या घडतील, देवाणघेवाणीच्या घडतील, पण त्या मात्र सामंजस्य कराराने आणि भागीदारी पूर्वक जर झाल्यात तर ह्या कालावधीमध्ये, मधल्या कालावधीमध्ये काही अडचणी येतील। कारण घेतलेले निर्णय चुकले की काय असं वाटायला लागेल आणि ते मात्र आपली परीक्षा असेल। त्यावेळेला मात्र सजग आणि सावध असलं पाहिजे आणि आपल्या मतावर ठाम असलं पाहिजे। घेतलेला निर्णय चुकणार नाही, परिस्थिती पुन्हा अनुकूल होईल। प्रतिकूल जरी असली मधल्या कालावधीमध्ये तरी ती मात्र अनुकूलतेकडे जाईल। म्हणजे ह्या कालावधीमध्ये काय होणार आहे माहितीये का, की एखादा निर्णय घेतला, त्याची कसोटी लागली आणि तो निर्णय नंतर आपला सक्सेस झाला। या तिघही गोष्टी एकाच कालावधीमध्ये घडणारा हा कालावधी आहे। बरं, आताचं ग्रहमान इतकं अनुकूल आणि उत्तम आहे, त्याचा पुरेपूर जर लाभ झाला ना तर सर्व गोष्टी आपल्याला नव्याने सुरुवात करता येतील, हे सांगणारा हा कालावधी आहे। वृषभ राशी वाल्यांसाठी उपासना करायची लक्ष्मीनारायणाची। पुढे आहे मिथुन राशी। मिथुन राशी वाल्यांसाठी तर या कालावधीमध्ये एकही गोष्ट चांगली घडणार नाही। आठवड्यामध्ये एखादी गोष्ट अनुकूल घडेल पण ती फार मोठी घडेल अशी अपेक्षा करणं देखील चुकीचं राहील। म्हणून प्रत्येक गोष्ट आता काय करायची माहितीये का, ज्या जुन्या गोष्टी आहेत, ज्या कंटिन्यू चाललेल्या आहेत त्याच्यावरती लक्ष देता आलं पाहिजे। काही विशेष, काही नवीन करण्याच्या भानगडीत पडू नका। ते आपल्यासाठी धोक्याचं ठरेल, ते त्रासाचं असेल, ते विश्वासघाताचं असेल, ते मनस्ताप देणारं असेल, ते निर्णय चुकीचा ठरेल। अशा या सगळ्या गोष्टी या आठवड्यामध्ये घडतील। म्हणून या आठवड्यामध्ये काही गोष्टींवर तिथे इतकं लक्ष द्यावं लागेल। कारण कोणीतरी आपल्याला गोळतंय, कोणीतरी आपल्याला होडतंय, कोणीतरी आपल्याला बदनामी करतंय, कोणीतरी आपला गळा दाबतंय, कोणीतरी आपल्याला हवी होतंय। अशा प्रकारची स्थिती मात्र या आठवड्यावर निर्माण होईल आणि तिथे मात्र आपल्याला
त्या गोष्टीवरती कंट्रोल करता आला पाहिजे. आणि तो जर झाला या आठवड्यामध्ये, मग हा आठवडा आपल्यासाठी कसा असेल, हलका फुलका असेल, कभी खुशी कभी गम वाला असेल, आरोग्याची काळजी करणारा असेल, शत्रू पक्षावर लक्ष देणारा असेल. म्हणजे आपण आपल्याच गचड्यामध्ये इतके काही अडकून जाऊ, आपण इतके फसलेलो असू की नवीन काही करण्याची उमेद आणि उत्साह तो पूर्ण संपुष्टात येऊन जाईल. म्हणून त्याच्या भांगडीमध्ये पडूच नका, नवनवीन प्लॅनिंगच्या मागे लागूच नका. कोणावरतीही आता आपल्याला लक्ष न देता आपल्याच कामावर लक्ष जर दिलं गेलं तर हा आठवडा आपल्याला साधा सुधा जाणारा असेल. काही नवीन घडवणारा किंवा घडणार नाही याच्यावर काळजी घेणारा असेल. म्हणून मिथुन राशीवाल्यांनी उपासना करायची उमा महेश्वर. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशी वाल्यांसाठी सध्या 12वा गुरु जरी असला तरी पहिल्याच कालावधीमध्ये आपल्याला धडक मोठे निर्णय करता येतील. व्यवसायाशी संबंधित असतील, नोकरीशी संबंधित असतील, प्रगतीशी असतील, मुलाबाळांविषयी असतील. कारण हाच कालावधीमध्ये मुलाबाळांच्या देखील मनातील प्रश्नांना कुठेतरी उजाळा मिळू शकेल आणि त्यांचे प्रश्न सोडवू शकू आपण. म्हणजे एखादा दिवस आपला एखाद्या गोष्टीसाठी जो बोलतो ना की पूर्ण व्यतीत झाला, वाया गेला असं म्हणता येणार नाही, पण माझा अख्खा दिवस त्या एका कामाला खर्चित झाला आणि ते काम होतं माझ्या मुलाचं, ते होतं माझ्या मुलीचं. आणि त्यांच्या प्रश्नावरती एखाद्या दिवसावरती जर पूर्ण काम केलं गेलं तर तो सुद्धा प्रश्न आपला संपलेला असेल आणि त्याचा एक मनस्वी आनंद, सुखद आनंद आपल्याला बघायला मिळेल. पण दुसऱ्या बाजूला याच आठवड्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावीच लागणार आहे. आपल्याला आपल्या कामावर लक्ष द्यावंच लागणार आहे आणि सोबतीला आपल्या जोडीदाराची पण काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे हा जो आठवडा असेल ना, हा आपल्या कुटुंबाच्या अवतीभोवती फिरणारा असेल. कारण बाहेरच्या करिअरच्या बाबतीमध्ये काहीतरी विशेष काय घडत नाहीये, पण घरामधले प्रश्न जे उभे आहेत त्याच्यावर मात्र लक्ष केंद्रित करून ते जर निर्णय सोडवता आले या आठवड्यामध्ये तर हा कालावधी आपल्यासाठी अनुकूल असेल. अनुकूल असेल. पण 12वा गुरु सुरू आहे म्हणून या आठवड्यामध्ये सुद्धा दर गुरुवारी किंवा आठवडाभर आपल्याला दत्त दर्शन, दत्त उपासना, सद्गुरु सेवा आणि गौपूजन करा. हे जर या आठवड्यामध्ये करता आलं झालं तर या आठवड्यामध्ये अपेक्षित प्रमाणे आपल्याला 80% रिझल्ट बघायला मिळेल. पुढे आहे सिंह राशी. सिंह राशी वाल्यांसाठी सुद्धा हा कालावधी तसाच आहे, सुखावणारा आहे, अनुकूल आहे, कुठेही वादविवाद नसलेला आहे, कुठे अडवणारा नसलेला आहे. म्हणून ह्या कालावधीमध्ये काही विशेष करा. काहीतरी आज मनामध्ये आलेला आहे, पाय लांब करून आज आपण आरामच करून घ्यायचा आहे, आज निवांत आहोत आणि पुढचं पुढे बघता येईल असं बोलून चालणार नाहीये. कारण ह्याच कालावधीमध्ये अशा काही गोष्टी आपल्याला करता येतील का ज्या करिअरशी संबंधित नाही, ज्या प्रगतीशी संबंधित नाही, कामधंद्याशी संबंधित नाही, व्यवसायाशी संबंधित नाही, पण आपल्या बाबतीमध्ये आहेत, आपल्या घराच्या बाबतीमध्ये आहेत आणि त्या आहेत प्रॉपर्टी बद्दल. जमिनीशी संबंधित असेल, जागेशी संबंधित एखादा विषय असेल, तो विषय सोडवता आला पाहिजे. तो जर आठवड्यामध्ये सोडवता आला ना तर ह्या कालावधीमध्ये आपल्याला अनुकूलता प्राप्त होईल. बरं, या आठवड्यामध्ये काही गरीब, दीन दुबळे, रंजलेले, गांजलेले यांची सुद्धा मदत करता येईल. त्यांना देखील आधार देता येईल, त्यांना सुद्धा सांभाळून घेता येईल, त्यांचे देखील काही प्रश्न सोडवता येतील. प्रत्येक वेळेला काही आपण वृद्धाश्रमात गेलं पाहिजे, त्यांनाच मदत केली पाहिजे असं काही जरुरी थोडी आहे. आपल्याकडे काम करणारा व्यक्ती असेल, आपला ड्रायव्हर असेल, आपली घरकाम करणारी बाई असेल, त्यांच्या काही घरच्या एखाद्या अडचणी असतील, त्या सुद्धा याच कालावधी आपण सोडून त्याचा एक वेगळा आनंद जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल. आणि असं जर झालं तर या कालावधीमध्ये कुठेही त्रास नाही, कुठेही धक्का धोका नाही. थोड्याफार गोष्टी, किरकोळ गोष्टी शेवटच्या कालावधीमध्ये घडतील, त्या थोड्याशा अडचणीच्या असतील, पण त्या फार मनावर घेण्यासारख्या नसतील. सिंह राशीवाल्यांनी उपासना करा गणपतीची. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीवाल्यांसाठी तर काय 5 उंगल्या सध्या घी मध्ये. मग याच कालावधीचा जर लाभ झाला तर काहीतरी सुवर्ण संधी प्राप्त करून घेता येईल, विशेष लाभ करून घेता येईल, बढती बदली करून घेता येईल, हक्क मागून घेता येईल. त्या माध्यमातून काहीतरी छोटे मोठे प्रवास घडतील, एक चांगल्या ठिकाणी प्रेझेंटेशन करायला मिळेल, मोठ्या लोकांच्या गाठीभेटी या आठवड्यामध्ये घडतील. ह्या अशा प्रकारचा कालावधी आपल्याला बघायला मिळेल. म्हणून बौद्धिक क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल, अकाउंट क्षेत्र असेल, अशा क्षेत्रातली मंडळी असतील, मध्यस्थीमध्ये काम करणारी मंडळी असतील,
मार्केटिंगशी निगडीत असलेली मंडळी असतील, या सगळ्यासाठी काही नवीन दरवाजे खुले होतील, नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, नवीन ठिकाणी आपण प्रवेश करू आणि त्याचा एक वेगळा आनंद, म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपल्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवला गेला, आपला मान सन्मान मिळाला, आपली प्रगतीचे मार्ग नव्याने खुले झाले आणि एक वेगळा मार्ग मिळाला, जो मार्ग आपल्याला अपेक्षित होता, हवा होता, तो मार्ग मिळालाचा आनंद अनुभव या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. कन्या राशीची काही मंडळी मात्र वेगळ्या दुनियेमध्ये राहतील, काही फिरायला जातील, काही नाटक सिनेमा करतील, काही शॉपिंग करतील, काही रिसॉर्टला जातील, काही मित्रांबरोबर दिवस घालवतील. असेही कन्या राशीची मंडळी काही गडबड करतील. म्हणजे एकीकडे कन्या राशीचं जर आपण वातावरण बघितलं, तो व्यक्ती त्या दुनियेमध्ये जो आहे ना, सुख, आनंद, प्रेम ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळेल. दुसऱ्या दुनियेतला व्यक्ती जो आहे तो प्रगती, उत्कर्ष, करिअर याच्यामध्ये गुंतलेला असेल. म्हणजे आपण तिसरा जो गट आहे कन्या राशीचा, तो गट मात्र वेगळ्या दुनियेमध्ये असेल. मग त्यांचे मुलाबाळांचे प्रश्न सोडवण्यामध्ये व्यस्त असेल आणि त्याचा एक वेगळा आनंद घेत राहील. म्हणजे कोणत्याही वर्गात तुम्ही असाल तिथे मात्र तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही, हे मात्र निश्चित आहे. कन्या राशीवाल्यांसाठी उपासना करायची या आठवड्यामध्ये वीर हनुमंताची. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशीवाल्यांसाठी हा कालावधी सुद्धा तसाच आहे, अनुकूल आहे आणि मला सध्या गुरुकडे जास्त अपेक्षा आहेत. या कालावधीमध्ये गुरुचा आशीर्वाद जो मिळतोय त्याचा पुरेपूर लाभ करून घ्या, स्थिरता प्राप्त करून घ्या, कुटुंबाची मदत मिळेल ती मदत घ्या, कुटुंबामध्ये आपलं विशेष सहकार्य असेल ते प्राप्त करून घ्या. त्याचबरोबरीने आपल्या काही नवीन योजना कार्यान्वित करा, काही नवीन प्रोजेक्टवरती काम करा, नवीन व्यवसायाला सुरुवात करा, भागीदारीमध्ये सुद्धा काम करता येऊ शकेल. म्हणजे मी माझं काम करतोच आहे, पण त्या बरोबरीने मी एक एक्स्ट्रा पण काम करतोय. अशा प्रकारचा हा कालावधी आपल्याला सुरुवातीलाच बघायला मिळेल आणि तोच आपल्याला हवा होता. खास करून अभिनय, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य अशा क्षेत्रातल्या म्हणजे कला क्षेत्रातल्या मंडळींसाठी हा कालावधी कसा, तर ह्याच कालावधीमध्ये काही विशेष अशी काहीतरी एक गोष्ट घडेल की जी आपल्याला हवी होती. त्याच्यावरती मला लॉंग टाइम पर्यंत काम करता येईल. 6 महिन्याचं काम मिळालं नाही, 1 वर्षाचं काम मिळालं नाही, त्याच्यावरती तर मला काम करायचंय आणि आता मी पूर्ण व्यस्त आहे, पूर्ण बिझी आहे. अशा प्रकारचा आठवडा आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. मग वाट कसली बघताय, सुरू होऊन जा आणि आता प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवा आणि जी कुठली संधी येईल तिचं सोनं करा. तुळा राशीवाल्यांनी उपासना करा. उपासना करायची या आठवड्यामध्ये सूर्यनारायणाची. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्यांसाठी जरी 8वा गुरु असला तरी आठवडा मात्र आपल्या बाजूने आहे. त्याच्यामुळे मेहनतीवरती कमी पडायचं नाही, परिश्रम घ्यायची तयारी ठेवायची, भागीदारीवरती लक्ष ठेवायचं, संसारावरती पूर्ण आपल्याला संसाराच्या बाबतीमध्ये कोणती काय विशेष काय नाही हो. पण काय होतंय की या आठवड्यामध्ये आपल्याला काय होईल की मला जो वेळ मिळायला हवा होता, तो जो वेळ आहे तो एका विशिष्ट ठिकाणी खर्च झाला. मला इथे वेळ द्यायचा होता पण तो देता आला नाही. मग ते माझं वैवाहिक जीवन आहे आणि ते दुःख शल्य मनामध्ये सुद्धा असेल. मला कुटुंबाला वेळ द्यायचा होता पण तो देता आला नाही किंवा इतका वेळ दिला गेला की आता बाहेर कसा काय पडू, अशी त्रांगडी स्थिती म्हणतो ना आपण, त्रांगडी म्हणजे मनामध्ये असतं काही, घडतं काही आणि परिणाम दिसतात वेगळेच काही. तर ही जी काही त्रांगडी स्थिती आहे या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. पण मात्र 1 जून पर्यंत आपल्याला असा सफर करायचा आहे, असाच प्रवास करायचा आहे. 1 जून नंतर तुम्ही कोणाच्या बापाला ऐकणार नाही, कारण त्यावेळेला गुरु बदलतोय. लक्षात द्या तेव्हा तुम्ही वृश्चिक राशीवाले. आपण या वर्षामध्ये जिकडे जिकडे पिछे आज झालेली आपले, जिकडे जिकडे आपलं दुःख शल्य झालेलं आहे, जिकडे आपली टोचणी बोचणी होते ना, ती सगळी भरून जे आहे ते आपल्याला 1 जून नंतर बघायला मिळेल. तिथून तर खरं तुम्ही टेक ऑफ घेणार आहेत. तुम्ही आतापर्यंत घेट्या घालतायत, तिथून तुम्ही खरं टेक ऑफ घेणार ज्यावेळेला गुरु तुमच्या नवपंचम योगात येणार. आणि असा गुरु आपल्यासाठी, आणि शनी सध्या आहे सुद्धा, शनीची पूर्ण साथ आहे आपल्याला, फक्त गुरुची साथ कमी पडते. गुरु एकदा आपल्या बाजूने उभा राहिला की या सगळ्या गोष्टी आपल्याला जिथे आपली म्हणतो ना पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी मात्र भरून काढता येईल. वृश्चिक राशी बालांसाठी उपासना करायची या आठवड्यामध्ये गणपतीची. धनुराशी बालांसाठी या कालावधीमध्ये सुरुवात जी आहे ना ती खरं तर त्रासाची. एक तर 4था शनीने अडकवलेलंच आहे, तिथे नाकाबंदी चाललेलीच आहे. आपण कुठे सुरुवात जर आपली चांगली झाली तर आपल्याला अडचणीतच असतात.
म्हणजे आपण एकदम हातामध्ये एखादं काम घेतलं आणि एखाद्या ठिकाणी जाऊन सहज पोहोचलो असं होत नाहीये, घडत नाहीये. आणि ती आपल्याला अडचण जी आहे ती मात्र अनुभवाला येणार. याच आठवड्यामध्ये त्याचे अनुभव मिळणार. अनपेक्षित खर्च उभे राहणार. त्याला मात्र तोंड द्यावं लागणार. पाकिट रिकामं होणार. कुणातरी पैसे द्यावे लागणार. आपली उधारी उचलवारी करावी लागणार. त्यानंतर काही कोर्टात जाऊ लागणार. पोलीस स्टेशन मध्ये जावं लागणार. मित्राचे भांडण सोडवावे लागणार. आणि माझं काही मात्र त्याच्यामध्ये फायदा झाला नाही. माझं मात्र नुकसान झालं. दुसऱ्यासाठीच मी करत होतो आतापर्यंत. मी ज्या वेळेला माझी जोडी भागतो तर ती मात्र रिकामी आहे. अशा प्रकारची भावना मनामध्ये निर्माण होणार. आणि असा हा कालावधी असणार. पण तो सुरुवातीलाच असणार. त्यानंतर मात्र सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने उभ्या राहणार. आणि मग आपल्याला गुरुची खऱ्या अर्थाने साथ लाभेल, मिळणार. आणि मग त्यानंतर मग एक एक गोष्ट पूर्ण होणार. मग ज्या ज्या गोष्टी मनामध्ये आहेत की मला पत्नीला वेळ द्यायचा होता, मला थोडस व्यवसायामध्ये बदल करायचा होता, मला नवीन मार्केटिंग करायची होती, मला हे काम करायचं होतं, मला त्या कामावर लक्ष द्यायचं होतं, ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर पूर्णत्वाला जाणार. पण थोडी मनस्थिती बिघडलेली असणार. ती थोडीशी आपल्याला सुधारायला वेळ लागणार. या सगळ्या गोष्टी या आठवड्यामध्ये होणार. आणि दुसऱ्या बाजूला मात्र कुटुंबामध्ये सुद्धा आपल्या बोलण्यावरून कोणीतरी दुखावलं जाणार. आणि तसं होता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार. आणि हे जर आठवड्यामध्ये झालं तर हा आठवडा आपल्याला 80% चांगला जाणार. धनुराशीवाल्याने उपासना करा. उपासना करायची महादेवांची. पुढे आहे मकर राशी. मकर राशी वाल्यांसाठी हा कालावधी अनुकूल असणार. काही वादच नाहीये. कारण 7.5 आत्ताच संपलेली आहे. आता कुठेतरी आपण अनेकांना बाजूला करायला सुरुवात केलेली आहे. आता कुठे आपल्याला खऱ्या अर्थाने प्राप्ती व्हायला सुरुवात होणार आहे. आणि हाच कालावधी तू असणार. मग काय होणार? या आठवड्यामध्ये इन्क्रीमेंटचे योग येणार. बढती बदलीचे योग येणार. आर्थिक लाभ होणार. आपला मान सन्मान वाढणार. आपल्या कामाचा उदो होणार. आपले शत्रू पक्ष आपल्या बाजूने उभे राहणार. आपल्या कोणी अडचण निर्माण करणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार. या सगळ्या गोष्टीची सुरुवातच आनंदाने होणार आहे. थोड्याफार एखाद्या गोष्टी इकडे तिकडे किरकोळ होतच असतात. त्याचा मनस्ताप करून घ्यावा का? तर मुळीच नाही. असा कालावधी असणारे आपल्याला म्हणून काही किरकोळ गोष्टींवरती लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष दिलं गेलं आठवड्यामध्ये. हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार. कारण या आठवड्यामध्ये आपण काही गमवलेलं नसणार, उलट कमवलेलं असणार. आणि म्हणून त्याचा आनंद आपल्याला, मग आपण काय म्हणतो, 100% मिळालंय ना, 10% नुकसान झालं, कुठे फरक पडतोय. 90% प्रॉफिट झाला आपल्याला, 10%चा विचार करायचाच नाही अशी स्थिती निर्माण होणार. आणि ते सुद्धा 10% जे आपले कुठेतरी गेले होते ते सुद्धा ह्याच आठवड्यामध्ये पुन्हा परत मिळणार. मग काय प्रश्न आला? असं जरी आठवड्यामध्ये होत असेल तर एक वेगळा आनंद आपल्याला अनुभवायला मिळणार. म्हणून आपल्याला उपासना करावी लागणार. आणि ती करावी लागणार आहे गायत्री. फक्त महिलांनी करू नका. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशी वाल्यांसाठी या आठवड्यामध्ये आपल्या कामाची परीक्षा घेतली जाणार. या आठवड्यामध्ये आपल्यावरती कामाचा लोड येणार. या आठवड्यामध्ये आपले अधिकारी आपल्यावरती खुश असणार. पण काम पूर्ण करून द्यावं लागणार आहे. कारण आपल्यावर अपेक्षा असणार आणि ते काम आपणच पूर्ण करणार. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला एखादं काम केल्याचं समाधान मिळणार. काही वेळेला प्रत्येक वेळेला आपला पैसा काही सर्वस्व नसतो. मी पैसा खूप करतोय, कमवतोय कामातून, पण मला समाधान नाही मिळत आहे. या आठवड्यामध्ये मी काम केलं तर समाधान मला मिळणार. पैसा तर मिळणारच, तो कुठे जाणारच नाही, पण समाधान देखील मिळणार. असा एक आठवडा आपल्यासाठी असणार. मग रात्री 12 वाजेपर्यंत काम चालू असणार. थोडं कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार. पण मात्र कुटुंबाला एक वेगळा सुखद धक्का बसणार आणि तो आपल्या प्रगतीचा असणार. कारण आपल्या कामाच्या ठिकाणी आपले एक नवीन विशेष गोष्ट घडणार आणि ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाल्याचा एक वेगळा आनंद कुटुंबालाही हवा होता, तो त्यांनाही बघायला मिळणार, तो त्यांनाही अनुभवायला मिळणार आणि कुटुंब आपल्या कामामध्ये सहभागी असणार. वा, असा एक आठवडा जर आपल्याला आलेला आहे तर कुठे काय अडचण नाहीये. 7.5 संपायला सुरुवात झालेलीच आहे. मिनी 1.5 वर्ष बाकी आहेत.
म्हणून आपल्याला त्याची सवय झालेलीच आहे. मग आता जर 7:30ची सुरुवात झालेलीच आहे या सगळ्यांमध्ये सवय, तर मग काय प्रश्नच आहे, मग काय प्रश्न नाहीये. खरं तर या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या कामावरती विशेष आपलं स्थान बळकट करून घेता येणार आहे. बळकट की आता मी या चेष्टा वजीर आता कोणतंही प्यादं चालणार नाही, अशा प्रकारचा आठवडा आपल्याला बघायला मिळणार. इतका आनंदी आठवडा, इतका वेगळा आठवडा, अनुकूल आठवडा, त्याचा आपल्याला लाभ करून घेता आला पाहिजे आणि तो तुम्ही करून घेणार. कारण कुंभ राशीवाली मंडळी काही साधी सोपी नाहीये. शनीची मूल त्रिकोण राशीचा म्हणजे स्वामी चंद्र आहे तो. शनीच्या 2 राशी, एक मकर दुसरी कुंभ. पण कुंभ राशीची मंडळी ही मूल त्रिकोण राशीमध्ये येते, वायू तत्वाची राशी, बौद्धिक राशी. म्हणून आलेली संधी तुम्ही सोडणार असं होणारच नाही, तर तुम्ही करूनच घेणार. कुंभ राशीवाल्यांसाठी उपासना असणार जय हनुमान ज्ञानकुल सागर. पुढे आहे मीन राशी. 12 राशींमध्ये शेवटची तुमची रास आहे, पण 12 राशीमध्ये तुमचा या आठवड्यामध्ये बोलबाला असणार आहे. तुमचा बोलबाला असणार. काय होतंय की 7:30ची 7:30 चाललेली जे मधला टप्पा चाललेला आहे, आता गुरु सध्या प्रतिकूल आहे. जरी 2 राशींचं ग्रहमान अनुकूल नसलं तरी सुद्धा मात्र आठवडा आपला कसा काय चांगला गेला याचा एक वेगळाच अनुभव तुम्हाला आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. कारण आतापर्यंत होतं असं की कोणत्याही कामाच्या ठिकाणी विटाचा खडा पडतोय, चांगल्या कामावरती विरजण पडतंय, कुठेतरी आम्ही एखादं काम घेतल्यानंतर ते काम कुठे जातच नाहीये. असे जे तुम्हाला अनुभव आलेले होते ना, ते सगळे अनुभव या आठवड्यामध्ये चुकीचे ठरणार. कारण या आठवड्यामध्ये तुम्ही हवेत असणार. कारण या आठवड्यामध्ये तुमचंच काम बोल करणार. या आठवड्यामध्ये तुमचंच ऐकलं जाणार. या आठवड्यामध्ये तुम्हीच पुढे असणार. भलेही शर्यतमध्ये तुम्ही लंगडे होते, पण प्रथम क्रमांक तुम्हीच मिळवला. म्हणजे सगळ्यांकडे पळायला साधन आहेत, माझ्याकडे साधन नाहीये तरी मी पुढे पहिल्या नंबरला आलो. अशा प्रकारचा एक वेगळा अनुभव, आनंद मनातून निर्माण होणार आणि तोच तुम्हाला आठवडाभर पुढे 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 पुढे. आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट यायला सुरुवात यायला खूप वेळ लागतो, पण ती एकदा आली की त्याचा एंडच होत नाही. म्हणजे स्काय इज द लिमिट अशी जी स्थिती आपण म्हणतो तुम्हाला या आठवड्यामध्ये बघायला मिळणार. आता तुम्ही समजूनच जा, जर स्काय इज द लिमिटच तुम्हाला मिळालेल्या आठवड्यामध्ये, तर तुम्ही आता कुठे आहात ते धूम करा. अहो तुम्ही आता हात घालाल तिकडे तुम्ही सोनं काढाल, तुमच्या कष्टाची चीज होईल, तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, तुम्हाला मैत्रीची साथ मिळेल, तुम्हाला कुटुंबाची साथ मिळेल, तुम्ही केलेल्या योजना, तुम्ही आखलेल्या योजना सक्सेस ठरतील, प्लॅनिंग एकदम करेक्ट असेल. असा हा एक वेगळा आठवडा आपल्याला अनुभवायला मिळणार आणि मिळावा अशी मला तुम्हाला शुभेच्छा असणार. मीन राशीवाल्यांनी उपासना करणार दत्तगुरूंची. दत्तगुरु म्हणजेच काय, दत्त उपासना, सद्गुरु सेवा, गौपूजन, अशा प्रकारचे हे आमचं जनवाईस या न्यूज चॅनलचं राशी भविष्य आपण सर्वांनी बघितलं. आणि आपलं जनवाईस चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे प्रश्नमालिका. प्रश्नमालिकामध्ये आपल्याला ज्योतिषशास्त्राबद्दल आपल्याला कोणतेही प्रश्न विचारता येतील. मग ते विवाहाचे असतील, ते विद्येचे असतील, नोकरीचे असतील, संततीचे असतील, परदेश गमनाचे असतील, आरोग्याचे असतील, असे कोणते प्रश्न आम्हाला विचारा. त्यासाठी आपली जन्मतारीख, जन्म महिना, जन्मवर्ष, जन्मवेळ, जन्म ठिकाण हे आमच्या व्हॉट्सअपवरती नंबरवरती पाठवा. त्यासाठी जनव्हॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकला, इंस्टाग्रामला फॉलो करा. सर्वांनी राशी भविष्य बघा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांना माझा नमस्कार.